चला तर मग 3 शिळ्या चपात्या पडलेल्या होत्या, मग त्या मिक्सरला मी बारीक केलं व त्यावर बारीक छान कांदा कापून घेतला, कोथिंबीर कट करून घेतली आणि ही तिळीची चटणी बनवलेली आहे तर ती अशी छान टाकायची त्याच्यावर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं, कारण चटणीमध्ये मीठ टाकलेलं असतं आपण बनवताना. तर मग आता थोडंसं मीठ घालायचं. तेल टाकून घेऊयात. याला आमच्याकडे खानदेशी स्पेशल बोकड काला म्हणतात. शिळ्या चपात्या उरल्या की आमच्याकडे हा काला बनवला जातो. हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं चांगलं तेल वगैरे टाकून. आता छान मिक्स करून घेऊ आणि आपला बोकड काला तयार झालेला आहे आणि लगेच खायचा छान. तर आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कसा वाटला तेही कमेंट्समध्ये सांगा मला.